शहरामध्ये जड वाहनांना उद्यापासून नो एंट्री असणार आहे। पिंपरी चिंचवड, मुंबई, सातारा, सोलापूर या शहरातून पुण्यामध्ये येणाऱ्या जड वाहनांना उद्यापासून बंदी असणार आहे। वाहतूक कोंडीची समस्या सोडवण्यासाठी पुणे वाहतूक पोलिसांनी हा निर्णय घेतलाय। वाहन चालकांनी पर्यायी मार्गाचा वापर करण्याच्या सूचना पोलीस प्रशासनाने दिल्यात। पुणे नगर, पुणे सोलापूर आणि पिंपरी चिंचवड पुणे शहर या मुख्य मार्गांवरती जड वाहनांना पूर्णपणे बंदी असणार आहे। अधिक माहितीसाठी जाऊयात आमचे प्रतिनिधी वैभव सोनावणे यांच्याकडे। वैभव, ही पर्यायी मार्ग काय काय असणार आहेत, काय वाहतुकीत बदल असतील पुण्यातले पुढच्या काही दिवसांसाठी? श्वेता, पुण्यात येणारी जी अवजड वाहनं आहेत चारही महामार्गांवरून साताऱ्याच्या दिशेनं, सोलापूरच्या दिशेनं, मुंबईच्या दिशेनं आणि पिंपरी चिंचवडकडून पुण्यामध्ये येणारी जी जड वाहनं आहेत या जड वाहनांना शहरात दिवसा बंदी करण्यात आलेली आहे। चारही बाजूंच्या महामार्गांवरती मेट्रोची कामं सुरू असल्यामुळे प्रचंड वाहतूक कोंडी होते आणि नागरिकांना अगदी 1-1 किलोमीटर जाण्यासाठी दीड तासाचा वेळ जो आहे तो लागतोय। बाणेर किंवा शिवाजीनगरच्या चौकांमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणावरती वाहतूक कोंडी होते। या सगळ्या गोष्टींची एकत्रित उहापोह केल्यानंतर पुण्याचे पोलीस आयुक्त, मेट्रोचे अधिकारी, त्यासोबतच महापालिकेचे अधिकारी या सगळ्यांची बैठक शनिवारी झालेली होती आणि त्याच्यामध्ये जोरदार खडाजंगी जी आहे ती अधिकाऱ्यांमध्ये झाल्यानंतर पोलीस आयुक्तांनी मेट्रोच्या अधिकाऱ्यांना केवळ पुढच्या 2 महिन्यांचा वेळ जो आहे तो दिलेला होता। मात्र त्यानंतर जर इतक्या वेगानं काम करायचं असेल तर शहरामध्ये येणारी वाहतूक जी आहे, अवजड वाहतूक थांबवून कामासाठी वेळ मिळावा अशा स्वरूपाची सूचना जी आहे ती करण्यात आलेली होती मेट्रोच्या अधिकाऱ्यांकडून। आणि त्यानंतर आता पुणे पोलिसांच्या वाहतूक विभागानं हा निर्णय घेतलेला आहे। शहराच्या चारही महामार्गांवरून शहरात दिवसा जी जड वाहनं येत होती किंवा त्याच्याकडे दुर्लक्ष केलं जात होतं, यापूर्वीही या वाहनांना बंदी घालण्यात आलेली होती। मात्र हळूहळू ही बंदी शिथिल झाली आणि पोलिसांनी कारवाया थांबवलेल्या होत्या। मात्र आता पुन्हा काटेकोरपणे या नियमांचं पालन केलं जाईल आणि शहरांमध्ये अवजड वाहतुकीला बंदी असणार आहे। त्यासाठी त्यांनी पर्यायी मार्गांचा वापर जो आहे तो शहराला वळसा घालून करायचा, शहराच्या बाहेरून तो प्रवास करावा अशा सूचना ज्या आहेत त्या वाहतूक पोलिसांनी दिल्या। बरं वैभव, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी आणि याची नोंद पुणेकरांनी घ्यायला हवी आणि बाहेरून पुण्यामध्ये येणाऱ्या वाहनधारकांनी सुद्धा।